गुड मॉर्निंग. तर आज आले होते आंब्याच्या बागेमध्ये आणि आंब्याच्या बागेमध्ये असा फेरफटका मारूया म्हटलं. आणि चला तुम्हाला आज दाखवते आंब्याच्या बागेमध्ये आंबे केवढे लागलेले आहेत. तर जे मोठे आंबे आहेत ना त्याला ना असं पेपर लावलेला आहे, कारण उन्हामुळे ना आंबे खूप म्हणजे असे स्पॉट पडत आहेत आंब्यावरती ना, म्हणून त्याला असा पेपर वगैरे लावलेला आहे. अशी सावली पडते ना त्या साईडला लावलेले नाही, तर काय काय जे असे उन्हाने ऊन लागते, डायरेक्ट ऊन ज्या आंब्यावरती येते ना त्या आंब्यावरती असे पेपर लावलेले आहेत. तर इथं खाली आता सावली आहे, तर इथं जास्त आंब्यांना पेपर लावलेला नाही. आणि इकडे एवढं छोटं झाड आहे तरीसुद्धा त्याला किती आंबे लागलेले आहेत. आणि इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता की किती सुंदर सुंदर आंबे लागलेले आहेत. आणि हे सगळे ना केशरचे आंबे आहेत. मला नक्की कमेंट करून सांगा की कुणाकुणाला केशरचे आंबे आवडतात. आता 7 वाजलेले आहे, तर सूर्य एवढा प्रखर दिसत आहे, तर दिवसभर किती ऊन पडत असेल. तर होऊ शकता तुम्ही किती आंबे लागलेले आहेत या झाडाला. गेल्या वर्षी ना आंब्याची खूप मोठी साईज होती, यावेळेस जरा आंब्याची साईज थोडी छोटी आहे, पण खूप मोठी म्हणजे खूपच मोठी होती. आणि एक आंबा आपण खायचं म्हटलं तर तो संपत नव्हता, एवढा मोठा आंबा होता. आणि ह्यावेळेस लिमिटेड, म्हणजे जास्त मोठीही नाही जास्त बारकीही नाही, की आपण एक आंबा 2 आंबे सहज खाऊ शकतो. तर वाऱ्यामुळे ना मध्ये वारं वगैरे सुटलं होतं, त्यावेळेस बरेच आंबे असे पडले होते. पण आमच्या ह्या बागेतले ना आंबे जरा कमी प्रमाणामध्ये पडलेले आहेत. घराजवळचे मात्र भरपूर पडलेले आहेत. घराजवळचे सुद्धा तुम्हाला आंब्याचे बाग मी दाखवते की घराच्या कडेने आहे पूर्ण. तर असे आंबे लागलेले आहेत, मस्तच आंबे लागलेले आहेत. आणि आता पहिला जो लॉट आहे तो आता जाणार आहे, म्हणजे अक्षय तृतीयाच्या अगोदर. तर अशी पूर्ण ना खूप लांबपर्यंत आंब्याची बाग आहे. आता मी काही तिकडे जाणार नाही, खूप लांबपर्यंत आहे. आता एवढाच फेरफटका मारून नंतर मी तुम्हाला घराजवळची आंब्याची बाग दाखवते. तर घरापासून साधारण मी एवढ्या लांब आलेली आहे. देशी शेवग्याचं रोप आहे जे की इथं लावलेलं आहे. तर हे घराजवळचे आहेत ना, हे थोडेसे काही वेगळे आहेत, काही केशरचे आहेत. ह्या आंब्याला तर आंबेच नाही पाहिजे. आणि आता मी घराजवळची बाग तुम्हाला दाखवते. तर पूर्ण अशी बाग आहे. इकडे असे देशी आंब्याची आहेत रोपे, तोतापुरी वगैरे हे आहे. इथलं जे आहे ते तोतापुरी आंब्याचं रोप आहे, हे देशी आंब्याचं आहे. आणि इकडे सगळे केशरचे आहेत. हे सगळे असे केशरचे आंबे आहेत. इथं तर लागलाच नाहीये, इकडे खूप लागले. गेल्या वर्षी ना घराजवळच्या आंब्यांना जास्त आंबे लागले नव्हते, आणि म्हणजे लागलेच नव्हते. 1 ते 2 आंब्यालाच लागलेले होते केशरच्या झाडांना. आणि रानामध्ये भरपूर लागलेले होते रानातल्या आंब्यांना. तर ह्यावेळेस ज्या झाडांना आंबे लागले नव्हते त्या झाडांना आंबे भरपूर लागलेले आहेत घराजवळच्या. आणि विशेष म्हणजे सगळ्या आंब्यांच्या तर ह्यावेळेस साईज छोटीच आहे. छोटी आंब्याची साईज असेल तर छान वाटतात आंबे खायला.
तरी इथं पाहू शकता तुम्ही किती आंबे लागलेले आहेत. आणि हे एवढं छोटं आंब्याचं झाड आहे, त्याला सुद्धा ना खूप आंबे लागलेले आहेत. जी कोथिंबीर लावली आहे ना, आता ती कोथिंबीर घेऊन आता मी घराकडे चाललेली आहे. चलो बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून जा.